स्टुडंट्स, आज आपण FIBSC चा थर्ड चॅप्टर स्टार्ट करत आहोत, जो आहे मॅग्नेटायझेशन. ओके, सेमिस्टर सेकंड मधील फिजिक्स सेकंड मधील हा थर्ड चॅप्टर आहे मॅग्नेटायझेशन. आतापर्यंत आपण सर्व चार्ज मटेरियल जे आहेत किंवा ज्यामध्ये चार्ज प्रेझेंट आहे अशा प्रकारच्या मटेरियलवर इलेक्ट्रिक फील्डचा काय इफेक्ट होतो हे आपण अभ्यासलं. त्यामध्ये आपण बघितलं की ज्यावेळी असं चार्ज मटेरियल जे आहे ते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या अंडर किंवा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या इफेक्ट मध्ये ठेवलं जातं, त्यावेळी त्या ठिकाणी इंड्युस्ड चार्ज निर्माण होतो आणि त्या इंड्युस्ड चार्जमुळे त्या ठिकाणी डायपोल्स क्रिएट होतात आणि ती डायपोल मुवमेंट जी असेल त्यांचे ऍडिशन करून आपण डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम याला पोलरायझेशन असं म्हटलं, जे की आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. पाठीमागे जे झालेले चॅप्टर आहेत त्यामध्ये मी हे तुम्हाला सांगितलं आहे की व्हॉट इज मीन बाय डायपोल मुवमेंट. तर चार्ज जर असेल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे स्मॉल डिस्टन्सने जर सेपरेट केले गेलेले असतील, ओके, दीज आर द टू equal charges with opposite signs are separated by a distance d, then we call as this has a dipole moment which is from negative to positive is equal to q into d. हे आपण पाहिलेलं आहे. डायपोल मुवमेंटची डायरेक्शन जी असेल निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल आणि चार्ज इंटू डिस्टन्स याला आपण काय म्हणतो तर डायपोल मुवमेंट म्हणतो ऑफ चार्ज मटेरियल. आणि हा डायपोल मुवमेंट जो असेल डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज पोलरायझेशन. हे आपण बघितलेलं आहे. याच्याशी रिलेटेड जे आधीचे व्हिडिओज आहेत ते बघा, म्हणजे तुम्हाला या गोष्टी पुन्हा एकदा रिवाइज होतील. आता चार्ज मटेरियलच्या ऐवजी आपण या ठिकाणी मॅग्नेटिक मटेरियलच्या बाबतीमध्ये काय घडतं ते अभ्यासणार आहोत. जसं चार्ज मटेरियल हे इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर डायपोल मुवमेंट क्रिएट होते, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट क्रिएट होते आणि इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूमला आपण इलेक्ट्रिक पोलरायझेशन असं म्हणतो. अगदी त्याच पद्धतीने जर मॅग्नेटिक मटेरियल, ओके, मॅग्नेटिक मटेरियल, आता चार्ज मटेरियलच्या ऐवजी तुम्ही मागचे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल वापरलेलं आहे आपण. डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियल. ओके, आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की मॅग्नेटिक मटेरियल जे आहे म्हणजे असे मटेरियल ज्यावर मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट होतो, असे मटेरियल ज्यावेळी तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवता त्यावेळी त्यामध्ये मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट क्रिएट होतं. म्हणजे काय तर तुम्ही आधीच्या स्टँडर्ड्स मध्ये शिकला असाल की व्हेन ए करंट कॅरिंग कॉइल और करंट कॅरिंग वायर इज kept in your hand such that thumb denotes the direction of the current, then the curved finger denotes the direction of the magnetic field around it. ओके, कोणताही करंट कॅरिंग कंडक्टर असेल तर त्यामध्ये त्याच्या बाजूला मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते आणि त्याची डायरेक्शन जी असते ते आपण राईट हँड थंब रूलने दाखवतो. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. म्हणजे जिथे करंट असणार आहे तिथे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. ओके, दीज आर द टू साइड्स ऑफ ए कॉइन, मॅग्नेटिक इफेक्ट, मॅग्नेटिक फील्ड अँड द इलेक्ट्रिक फील्ड. कारण करंट आहे तो इलेक्ट्रिक फील्ड मुळे असणार आहे आणि मॅग्नेटिक फील्ड त्याच्या अराउंड जी आहे ती क्रिएट होणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की आता हे समजलं तुम्हाला की मॅग्नेटिक मटेरियल जे आहे ते जर आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट क्रिएट होते. पण ऍक्च्युली मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट म्हणजे काय आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, युनिट काय आहे हे आपल्याला आधी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आता करंट आहे, मग आता समजा ऍटमचं एक्झाम्पल घ्या, तर ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन हे ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्ह होत असतात. आपल्याला माहिती आहे की एक ऍटम कसा बनलेला असतो की समजा हा जर मी ऍटम दाखवला तर या ऍटम मध्ये सेंटरला काय असतो न्यूक्लियस, ज्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात आणि त्याच्या भोवती हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह होत असतो ऑर्बिट मध्ये. ओके, डिपेंड्स ऑन द एलिमेंट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर डिफरंट. प्रत्येक एलिमेंट वाईज इलेक्ट्रॉनचा नंबर जो आहे तो व्हॅरी होणार आहे. हायड्रोजन असेल तर एकच इलेक्ट्रॉन असेल, हेलियम असेल तर 2 इलेक्ट्रॉन्स असतील आणि सो ऑन. मग आता हा इलेक्ट्रॉन मूव्ह होतोय म्हणजे मोशन मध्ये आहे आणि इलेक्ट्रॉन इज अ चार्ज पार्टिकल. इलेक्ट्रॉन चार्ज पार्टिकल आहे तो मोशन मध्ये आहे, म्हणजेच याचा अर्थ हा करंट आहे. ओके, इलेक्ट्रॉन मोशन मध्ये आहे म्हणजे हा सर्क्युलर करंट आहे आणि ज्यावेळी सर्क्युलर करंट तुम्ही हा हँड मध्ये होल्ड करताय तो या डायरेक्शनने मूव्ह होतोय तर तुम्हाला दिसतंय की इन साइड मधून हा जो आहे वेक्टर आपला मॅग्नेटिक फील्डचा वेक्टर तो आउटसाइडला येतोय. अशा सर्व वेक्टरची जर तुम्ही ऍडिशन केली तर तुम्ही असं म्हणू शकता की हा जो आहे समजा इलेक्ट्रॉन मूव्ह होत असेल तर त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे दिसून येणार आहे, आपल्याला मॅग्नेटिक फील्ड दिसून येणार आहे. आता या ठिकाणी इलेक्ट्रॉन आहे तर इलेक्ट्रॉन ची डायरेक्शन, मुवमेंटची डायरेक्शन जर या आपण असं म्हणूयात की क्लॉकवाईज आहे. ओके, इलेक्ट्रॉन जो आहे तो क्लॉकवाईज फिरतोय म्हणजे याचा अर्थ करंटची डायरेक्शन जी आहे ती अँटी क्लॉकवाईज असणार आहे. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन आणि करंटची डायरेक्शन दोन्ही एकमेकांना अपोजिट डायरेक्शनने घेतल्या जातात. ही जर इलेक्ट्रॉनची डायरेक्शन असेल तर ही करंटची डायरेक्शन असेल आणि करंटच्या डायरेक्शन मध्ये मग आपण बघितलं की हा आतमधून बाहेर येताना जो आहे तो असणार आहे मॅग्नेटिक फील्ड वेक्टर, म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असणार आहे. आता सॉरी, मॅग्नेटिक फील्ड आपण बी ने दाखवतो, ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असणार आहे. आता
हा जो करंट कॉईल लूप जे आहे त्या करंट कॉईल लूपमुळे ही मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड म्हटलं की आपल्याला दोन पोल्स समोर दिसतात, एक म्हणजे नॉर्थ पोल आणि दुसरा म्हणजे साऊथ पोल. म्हणजे नॉर्थ टू साऊथ डायरेक्शन जी आहे ती असते मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, नॉर्थ कडून साऊथ कडे. म्हणजेच याचा अर्थ इथं असं अज्युम केलं जातं की ही जी कॉईल तुम्हाला दिसतीये ज्यामधून करंट फ्लो होतोय ती जी कॉईल आहे तो एक ऍज अ मॅग्नेटिक डायपोल म्हणून ऍक्ट होतो, मॅग्नेटिक डायपोल म्हणून ऍक्ट होतो. जसं जी सिस्टीम आपण बघितली पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. ओके, इथे मी लिहिलं होतं आता की पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे जर डी डिस्टन्सने सेपरेट होत असेल तर आपण त्याला डायपोल असं म्हणतो, चार्ज डायपोल. ओके, एक्झॅक्टली सेम वे इथे काय होणार आहे की नॉर्थ टू साऊथ डायरेक्शनने करंट फ्लो मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्याची डायरेक्शन आहे. तर ही जी कॉईल आहे या कॉईलमुळे ही मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. त्यामुळे हा जो ऑर्बिट आहे आणि इलेक्ट्रॉन जो फ्लो होतोय या सिस्टीमला आपण काय म्हणणार आहोत तर मॅग्नेटिक डायपोल असं म्हणणार आहोत. हा झाला मॅग्नेटिक डायपोल. मग मॅग्नेटिक डायपोल का आला? जसा इलेक्ट्रिक डायपोल होता तसा मॅग्नेटिक डायपोल. पण इलेक्ट्रिक डायपोल मध्ये इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट काय होती? इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट होती Q इंटू डी. ओके, Q इंटू डी. सिमिलरली इथे या मॅग्नेटिक डायपोल मुळे असणारी जी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे, ओके, ही जी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असणार आहे ती डिनोट केली जाते M ने. जसं इथे होता डायपोल मुवमेंट साठी P, तसा मॅग्नेटिक फील्ड मध्ये मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट साठी असणारे M. ओके, आणि याचा फॉर्म्युला काय आहे? जसा इथे Q होता तसा त्याऐवजी इथे ही करंट मुळे आहे त्यामुळे इथे I असणार आहे. जसा इथे D होता तसा इथे आता तुम्हाला काय दिसतोय? हा लूप दिसतोय त्यामुळे इथे असणार आहे एरिया. ओके, एरिया माहितीये तुम्हाला की सर्क्युलर जो एरिया असतो त्याचा एरिया असतो पाय आर स्क्वेअर. इथे काय आहे फक्त एक लाईन होती त्यामुळे तिथं Q इंटू डी होता. इथे एरिया आहे लूपचा म्हणून इथे काय असणार आहे I इंटू ए. मग याचं युनिट काय असणार मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचं? मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचं युनिट फॉर्म्युल्यावरून बघा. आयचं युनिट काय असतं? अँपियर. एचं युनिट मीटर स्क्वेअर. एरियाचं युनिट, एरिया म्हणजे काय? लेंथ इंटू ब्रेड्थ असेल, जर रेक्टँगल असेल तर, सर्कल असेल तर पाय आर स्क्वेअर. मग पायला तर काही युनिट नसतं, आर स्क्वेअर. आर हा समजा मीटर मध्ये असेल तर मीटर स्क्वेअर. ओके, मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर म्हणजे अँपियर मीटर स्क्वेअर हे याचं SI युनिट आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला कळलं की व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. आता आपण बघितलं होतं इलेक्ट्रिक फील्डच्या बाबतीमध्ये की ही इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज पोलरायझेशन. ओके, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज पोलरायझेशन. सिमिलरली इथं पुढची क्वांटिटी येणार आहे जी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटवर डिपेंड असणार आहे ती असणार आहे मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशन. ओके, जसं पोलरायझेशन सिमिलरली त्याच पद्धतीने इथे आहे मॅग्नेटायझेशन. आणि मॅग्नेटायझेशनचा जो सिम्बॉल आहे जसा तिथे स्मॉल p डायपोल मुवमेंट साठी, कॅपिटल P पोलरायझेशन साठी, तसंच इथे स्मॉल m मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट साठी आणि कॅपिटल M हा मॅग्नेटायझेशन साठी. ओके, मग मॅग्नेटायझेशन काय असणार आहे? जसं इथे P पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट पर इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम. सिमिलरली इथे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज मॅग्नेटायझेशन. पण इथे एकच आहे का इलेक्ट्रॉन? एकच इलेक्ट्रॉन आहे का? हायड्रोजन सारखी सिस्टीम असेल तर एकच इलेक्ट्रॉन आहे एका ॲटम साठी. पण जर समजा तुम्ही एका व्हॉल्यूम एलिमेंट एक व्हॉल्यूम घेताय, ओके, एक पॉट घेताय, तो व्हॉल्यूमचं व्ही व्हॉल्यूम असणार आणि त्यामध्ये जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या n असेल तर त्या ठिकाणी n डायपोल मुवमेंट्स असतील. म्हणजे आपल्याला n व्हॅरी करावं लागेल I पासून n पर्यंत. ओके, I व्हॅरी करावं लागेल. I इज इक्वल टू 1 टू कॅपिटल N आणि I काय असणार आहे? I इज इक्वल टू 1 टू n mi. mi म्हणजे फर्स्ट पार्टिकल साठीची डायपोल मुवमेंट, नंतर I इज इक्वल टू 2 होईल सेकंड पार्टिकल साठी डायपोल मुवमेंट, थर्ड पार्टिकल साठीची डायपोल मुवमेंट, अशी टोटल डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज मॅग्नेटायझेशन. ओके, डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज मॅग्नेटायझेशन. मग मॅग्नेटायझेशनचं युनिट काय असणार आहे? तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचं युनिट काय आहे? अँपियर इंटू मीटर स्क्वेअर. आणि व्हॉल्यूमचं युनिट काय असतं? व्हॉल्यूम म्हणजे 3 डायमेन्शनल क्वांटिटी आहे. व्हॉल्यूम म्हणजे जसं की स्पिअरचा व्हॉल्यूम असतं 4/3πr³. एक्झॅक्टली. किंवा क्यूब असेल तर क्यूबचा आपण म्हणतो लेंथ इंटू ब्रेथ इंटू लेंथ किंवा हाईट. म्हणजेच जर सिंपल क्यूबिक सिस्टीम असेल तर त्यासाठी तुम्ही व्हॉल्यूम अशा पद्धतीने दाखवता. याचं व्हॉल्यूम काय असेल तर ही असेल समजा एरिया ए, ही साइड असेल ए, ही साइड असेल ए, ही साइड जर ए असेल तर याचं व्हॉल्यूम झालं a³ ओके,
किंवा ही जर असेल लेंथ, ही असेल ब्रेथ, ही असेल हाईट, तर याचं काय झालं व्हॉल्यूम, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. मग याचं आहे मीटर मीटर मीटर. युनिट काय होणार आहे टोटल, मीटर क्यूब. व्हॉल्यूमचं युनिट असतं मीटर क्यूब. हा मीटर स्क्वेअर जो आहे यातल्या क्यूब बरोबर कॅन्सल झाला. 3 मधून 2 गेले, खाली फक्त काय राहिला, मीटर राहिला. म्हणजे युनिट काय असणार आहे याचं, अँपियर पर मीटर. अँपियर पर मीटर युनिट असणार आहे, अँपियर पर मीटर. आता ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या क्वेश्चन मध्ये हा इंट्रोडक्टरी पार्ट होता तरी देखील मी घेतलेला आहे. कारण का, तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला विचारला जातो, मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं युनिट विचारलं जातं. फॉर्म्युला पार्ट असेल तर युनिट येईल, फॉर्म्युला माहिती असेल तर याचं देखील मॅग्नेटायझेशनचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज पोलरायझेशन, मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक फील्ड, नन ऑफ दी अबव. तर अशा प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह टाईपसाठी विचारले जातात. हे असेल त्याचं SI युनिट, अँपियर पर मीटर. युनिट विसरायचे नाहीयेत, फॉर्म्युले विसरायचे नाहीयेत, कारण हा पार्ट आपल्याला वारंवार यूज करावा लागणार आहे.